निगडी प्राधिकरण येथील सेक्टर क्रमांक 26 या ठिकाणी वायफायच्या केबलमध्ये अडकून आपल्या दुचाकी वाहनाने जाणाऱ्या संपदा पटवर्धन या 50 वर्षीय गृहिणी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संपदा पटवर्धन ही सेक्टर क्रमांक 26 मधील रस्त्यावर आपल्या दुचाकी वाहनाने जात असताना अचानक रस्त्यावर लोंबकळणाऱ्या वायफाय केबलमध्ये अडकून खाली पडली. त्यात तिच्या डोक्याला जबर मार लागला. त्यानंतर तिला पुढील उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र 2 दिवसाच्या उपचारानंतर तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वायफाय केबल ऑपरेटरने सेक्टर 26 या ठिकाणी टाकलेल्या बेकायदेशीर केबलमुळे ही दुर्घटना घडली आहे, असं मृतक संपदा पटवर्धनच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. सकाळी 7-7:30च्या दरम्यान आई इथून चाललेली होती टुवर्ड्सच्या साईडला. दरम्यान झालं असं की एक केबल होती, जी इंटरनेटची केबल आपण म्हणतो, ती केबल वरतून लटकत होती किंवा अचानक खाली आली आणि ती आईच्या गाडीच्या चाकात अडकली का तिच्या भोवती अडकली त्याची काय कल्पना नाही. पण त्याच्यामुळे झालं असं की आई गाडीवरून खेचली गेली जोरात. सो जोरात खेचली गेल्यानंतर ती जोरात रस्त्यावरती आपटली गेली. रस्त्यावर जोरात आपटल्यामुळे तिला मल्टिपल हेड इंजुरी झाल्या, आतमध्ये ब्लिडिंग झालं, आत ब्रेनला सूज आली आणि या सगळ्यामुळं आई ICUमध्ये 4 दिवस ॲडमिट होती, क्रिटिकल होती. ज्या दिवशी हे घडलं त्या दिवशी आवाज ऐकल्यानंतर स्थानिक लोकांनी, इथल्या जवळपासच्या लोकांनी लगेचच आईला रिक्षात घालून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि आम्हाला कळवलं. या सगळ्यामध्ये साधारण अर्धा-1 तास गेला होता. आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो तेव्हा ऑलरेडी डॉक्टरांनी सांगितलं होतं की आई क्रिटिकल आहे आणि व्हेंटिलेटरवरती आहे. सो माझी तक्रार किंवा माझं कन्सर्न असं आहे ओव्हरऑल की प्राधिकरणामध्ये तुम्ही बघू शकता की खड्डे खणून ठेवलेले आहेत. आठवडाभर झाला तरी हे अशीच अवस्था आहे. साधारणतः लोक खणून ठेवल्यानंतर त्यांची स्वतःची जबाबदारी असते की पुन्हा डांबरीकरण करून द्यावे. हे MNGLने केलेलं आहे. MNGLने काम तसंच ठेवलेलं आहे, त्याला काही त्यांनी हे केलेलं नाही. त्याच्यानंतर केबलचं तुम्ही बघू शकता की ओव्हरऑल तुम्ही कुठेही बघा केबलचं प्रॉपर जाळ आहे इथे. सो त्याच्यामुळे माझ्या आईचा जीव गेला, पण अजून कोणाचा जीव जाऊ नये अशी माझी इच्छा आहे किंवा अजून कोणाला याचा त्रास जगू नये अशी माझी इच्छा आहे. आता असं आहे की या सगळ्याबद्दल अगदी सविस्तर चर्चा चालू आहे घरच्यांमध्ये असेल किंवा स्थानिक नगरसेवक आणि स्थानिक लोकांसोबत चर्चा चालू आहे. याच्याबद्दल चर्चा करून आम्ही नक्कीच निर्णय घेऊ त्याच्याबद्दलचा. पण आमची अशी इच्छा आहे की स्थानिक लोकांनी किंवा स्थानिक नगरसेवकांनी सुद्धा याची दखल घ्यावी, प्रशासनाने दखल घ्यावी आणि याच्यावर योग्य ती कारवाई करावी. आपण डायरेक्ट त्यांना हे करू शकत नाही, पण असं म्हणू शकतो की आपण ते कारणीभूत आहेत या सगळ्या गोष्टींसाठी. मागणी एकच आहे की हे ज्या काही केबल्स आहेत त्या अनधिकृत केबल्स आहेत आणि त्याच्यावर काहीच नियंत्रण नाही आहे. सो याच्यावर एक प्रकारचं काहीतरी नियंत्रण असावं. म्हणजे तुम्ही केबल वायफायचे केबल्स टाकताय तर त्याच्यासाठी एक कुठली तरी नियमावली असावी, SOP असावी की बाबा तुम्ही केबल टाकताय तर कशाबद्दल अशा प्रकारचेच केबल टाकाव्यात, अशा पद्धतीची आमची मागणी आहे.